हॅलो स्टार्टर प्रेमी, आज आपण पुडिंग बनवतोय, ब्रेड पुडिंग. मी गोकुळ दूध यूज केलेलं आहे आणि कस्टर्ड पावडर. तुम्ही कोणतंही दूध वापरू शकतात, डेअरीचं, मलाईवालं. आता आपण मस्त दूध गरम करून घेऊया. सकाळी दूध छान गरम होऊ द्यायचं आहे आणि आपण कस्टर्ड पावडर वापरणार आहोत. आपण हे घरी देखील बनवू शकतो. याची रेसिपी मी घरी बनवण्याची रेसिपी नंतर पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. आता सध्या आपण हा रेडीमेडमध्ये बनवणारी पुडिंग बनवूया, ब्रेड पुडिंग. आधी छान दूध गरम करून घ्यायचं. एक बघा, आधी पाणी घ्यायचं एका ग्लासमध्ये. दूध पण घेतलं तरी चालेल, पण आपलं पाणी घेतलेलं आहे म्हणजे त्यात गाठी होणार नाही. थंड पाण्यामध्ये आपण आधी बॅटर पूर्ण छान व्यवस्थित करून घेऊया, कारण की त्या गुठळ्या होऊ नये म्हणून, त्याच्या गाठी नाही होण्यासाठी. बघा, अशा प्रकारे 3 चमचे बस झाले. 3 स्पून आपण घेऊ शकतो. तुम्हाला जशा प्रकारे घ्यायचे ती पद्धत. घट्ट जास्त हवं असेल तर घट्ट करण्यासाठी आपण जास्त पावडर यूज करू. पातळ घ्यायचं असेल तर पातळ. आपल्याला पातळ पाहिजे आहे, कारण ब्रेड पुडिंग करायची आपल्याला. बघा कसं व्यवस्थित आपल्या पिठा म्हणजे जे आहे एकदम पातळ झालेलं आहे व्यवस्थित. मी कस्टर्ड पावडर यूज केलेलं आहे. आता हे कस्टर्ड पावडर यूज केलेले आहे, दिसते तुम्हाला. आपल्याला अशा प्रकारे त्याची जी थिकनेस अशी पाहिजे आहे. दूध पण गरम झालं आहे आता. यामध्ये मिश्रण टाकूया आणि त्याला यामध्ये थोडी साखर टाकूया. साखरची आपण मिक्सरला पावडर करून घ्यायची. टाकलं तरी पाहिजे तसं गोड बनवायचं. तुम्हाला जसं हवं तर मी करू शकतात. गुळाची पण करू शकतात, साखरची करू शकतात, जर आवडीनुसार. हे बघा, 1 चम्मच, 2 चम्मच, 3 चम्मच, 4 चम्मच, 5 चम्मच, 6 चम्मच. आमच्याकडे साखरचं काही टेन्शन नाही आहे, म्हणून अजून एक. साखर कमीच खाल्ली पाहिजे. डायबिटीज साखरने नाही होत, पण बाप ठीक आहे. तू गोड कमी खाऊ शकतो. साखर ही हानिकारक असते खूप. बंद केलं. खूप उकळी द्यायची.